नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र सीईटी पीसीबी ग्रुप जर आपल्याला महाराष्ट्र सीईटीची एक्झाम द्यायची आहे, महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट बरोबर पीसीबी ग्रुपमधनं जर द्यायची असेल आपल्याला, तर त्याचा पेपर पॅटर्न कसा आहे, कुठले कुठले विषय कुठले कुठले सब्जेक्ट असतात, प्रत्येक सब्जेक्टमधनं किती MCQ विचारले जातात, प्रत्येक MCQ किती मार्क्सला असतो, हे सर्व आपण ह्या स्लाइडमध्ये किंवा आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. बरोबर. तर बघा, महाराष्ट्र सीईटी पीसीबी ग्रुप घेऊन जर कोणी महाराष्ट्र सीईटी देणार असाल तर त्याच्यासाठी सब्जेक्ट असतात. बघा, बायोलॉजी पहिला सब्जेक्ट असतो बायोलॉजी, दुसरा सब्जेक्ट असतो फिजिक्स आणि तिसरा सब्जेक्ट असतो हा केमिस्ट्री. बरोबर. तर बघा, बायोलॉजी ह्या सब्जेक्टमधनं किती MCQ विचारले जातात, तर बायोलॉजी सब्जेक्टमधनं 100 MCQ विचारले जातात. 11वीच्या सिलेबसमधनं 20 MCQ, 12वीच्या सिलेबसमधनं 80 MCQ, म्हणजे असे टोटल 100 MCQ बायोलॉजी सब्जेक्टमधनं विचारले जातात. तर प्रत्येक MCQ हा 1 मार्कसाठी विचारला जातो. प्रत्येक MCQ हा 1 मार्कसाठी विचारला जातो. म्हणजेच बायोलॉजी हा विषय 100 मार्क्ससाठी असतो. दुसरा विषय आपला आहे सेकंड सब्जेक्ट फिजिक्स. बरोबर. तर फिजिक्समध्ये सुद्धा 11वीच्या सिलेबसमधनं 11th स्टँडर्डच्या सिलेबसमधनं 10 MCQ विचारले जातात. 12वीच्या सिलेबसमधनं तुमच्याकडनं 40 MCQ विचारले जातात. असे टोटल होतात 50 MCQ. फिजिक्सचे 50 MCQ होतात. प्रत्येक MCQ हा 1 मार्कसाठी असतो. म्हणजे फिजिक्स हा विषय 50 मार्कसाठी आहे. नंतरचा विषय आहे तुमचा केमिस्ट्री. 11वीच्या सिलेबसमधनं 10 MCQ, 12वीच्या सिलेबसमधनं 40 MCQ, असे टोटल 50 MCQ. प्रत्येक MCQ हा 1 मार्कसाठी, म्हणजेच केमिस्ट्री हा विषय 50 मार्कसाठी असतो. बरोबर. आता बघा, टाइम किती असतो, तर बायोलॉजीसाठी 100 मार्क्ससाठी तुम्हाला 90 मिनिट्स भेटतील. सेम फिजिक्स आणि केमिस्ट्री 100 मार्क्ससाठी तुम्हाला 90 मिनिट्स भेटतील. म्हणजेच तुमचे झाले टोटल 180 मिनिटाची ही एक्झाम असते. 200 मार्क्ससाठी आपल्याला 180 मिनिट्स भेटतात. बरोबर. तर हा आहे तुमचा पेपर पॅटर्न पीसीबी. जर कोणी सीईटी देणार आहे आणि पीसीबी मधनं देणार आहे, तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. धन्यवाद.